या ठिकाणी म्हणा वाटतं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। डॉक्टर आदिनाथ सरांनी जी PhD पूर्ण केलेली आहे तर माननीय डॉक्टर श्री चंद्रदेवजी टोळे यांच्या मार्गदर्शनाखाली खरोखरच गुरु तो गुरु, गुरु तो गुरु, गुरु तो गुड़ है, लेकिन चेला तो चेला आगे चल गया, वो शक्कर गुड़ से भी अधिक चविष्ट बन गया, अधिक मधुर बन गया, ऐसा यहाँ पर मुझे कहना चाहिए। धन्यवाद जी। इसके पश्चात मैं आमंत्रित करने जा रही हूँ सर के ससुर जी आदरणीय श्री केशरीनाथ जी बेंसुरे, वो कृपया आए और अपना मनोगत व्यक्त करें। यहाँ पर मैं और एक बार आपको सबको विदित करना चाहती हूँ कि समय बहुत हो रहा है, अपना मनोगत कृपया कम मिनट में यहाँ पर व्यक्त करें, ऐसी विनंती। आदरणीय मंच आणि सरांचे प्रियजन जे उपस्थित आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो। सराबद्दल कवितेच्या माध्यमातून राऊत सरांनी त्यांचं कार्य थोडक्यात सांगितले, त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला। त्याचप्रमाणे गिरगावमधून श्री कराळे यांनी त्यांच्या जीवनाचा थोडा परिचय दिला, प्राथमिक जीवनाचा। त्याच्यापूर्वीचा परिचय असा की त्यांच्या सोयरिकीसाठी जेव्हा ज्यांच्याकडे मी गेलो त्यावेळेस मी नेमकं सर्व्हिसला लागलो होतो, 3-4 वर्ष झाले। सोयरिकीला गेलो तर ते एका झोपडीमध्ये राहत होते। या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक नाही, परंतु गरिबीचं ते स्वरूप मी पाहिलेलं आहे जे त्यांच्या अनुभवामुळे, त्यांच्या त्या कामामुळे मला पाहण्यात आलं। साधारण झोपडी, वडील नाहीत, वडील भाऊ, त्यांच्या सहवासामध्ये त्यांचं एक शैक्षणिक जीवन गेलं, परंतु त्यांची जीवनाची एक जिद्द होती की मी काहीतरी बनावं। हाच एकच मुद्दा माझ्या लक्षात आला। लोकांनी मला सांगितलं, अरे काय म्हणजे ते सर्व्हिस करायला ते मास्तरची आणि काय ते घर आणि काय कशामुळे तुम्ही गडबड करायली। मी म्हणलो मग मला काय दिसलं त्याच्यामध्ये काही समजलं नाही, परंतु त्यांच्या एक डोळ्यामध्ये आणि त्यांच्या एक वागण्यामध्ये झलकमध्ये असं समजलं की हा जो मुलगा आहे हा जीवनामध्ये उपाशी राहू शकत नाही, हा होतकरू आहे आणि पुढे पुढे जाणारा आहे। हे वाक्य म्हणजे जरा लक्षात आलं आणि हे वाक्य सर्वसाधारण सर्वांसाठी असं उपयोगी येऊ शकतं, जे मला 2 ओळी हिंदीतून सांगा वाटतात। माना के सारे जहां को हम गुलशन बना नहीं सकते, माना कि सारे जहां को गुलशन बना नहीं सकते, पर कुछ कांटे तो कम कर सकते हैं जो गुजरे जहां से हो, जो थोड़े कांटे तो कम कर सकते हैं गुजरे जहां से हो। हे त्यांच्या स्वभावामध्ये मला दिसलं, कारण आपण छोटे आहोत परंतु आपण काहीतरी समाजासाठी, शिक्षणासाठी काहीतरी ज्या अडचणी समाजामध्ये दिसतात ते आपण काही तर पूर्णच करू शकत नाही, परंतु एखादी तरी अडचण आपण बाजूला करून आपल्या प्रगतीचा तो एक मार्ग बनेल ही त्यांना खात्री होती आणि त्याच्याचमुळे ते इतिहास म्हणजे आज आपल्या कौतुकास्पद सर्वांसाठी झालेले आहेत। आणि ह्या ज्या 2 ओळी मी सांगितल्या त्या सर्वांसाठीच हे बोधपद राहील की आपण करू शकत नाही हे लक्षात नाही घ्यायचं। जीवनामध्ये कोण्याही कार्यात जायचं, एवढं कार्य विशाल असतं की त्याच्यामध्ये आपल्याला डोकावं सुद्धा वाटत नाही। तरी पण त्यांनी आपण एखादा काटा जसा बाजूला करून दुसऱ्याचा टोचणारा काटा वाचवतो त्याप्रमाणे त्यांनी समाज जिद्द ठेवली कामाची आणि आज ते सर्वांना कौतुकास्पद झालेले आहे, हे आपण पाहतो आहोत। शेवटी एवढंच म्हणेल की त्यांना भरपूर आयुष्य, उदंड आयुष्य देवो आणि ह्याच कार्यावर त्यांचा पाय पुढे पुढे चालत राहो, एवढे बोलून मी छोटं भाषण सांगतो। धन्यवाद। खरोखरच स्फूर्ती कामातील उत्साह वयाप्रमाणे वाढत राहिला, स्फूर्ती कामातील उत्साह वयाप्रमाणे वाढत राहिला। यशाची शिखरे गाठताना, यशाची शिखरे गाठताना सहवास सर्वांचा लाभला।
आप्तेष्टांचा लाभला, त्याचप्रमाणे सर्वांचा लाभला आणि म्हणूनच आजचा हा कौतुक सोहळा आपणा सर्वांसमोर पाहायला मिळाला. या ठिकाणी सभागृहामध्ये खूप जण जे आहेत त्यांचे कार्यक्रम आहेत, त्यांचे प्लेन वगैरे आहेत, त्यामुळे जे आहे तर मनोगत या ठिकाणी मी आमंत्रित करीत आहे. प्रथमतः स्टेजवरील माननीय प्रमुख अतिथी श्री विलासजी बिराजदार, आरोग्य सल्लागार, संभाजीनगर यांना मी नम्र विनंती करते की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला प्रमुख पाहुण्यांमध्ये माननीय श्री जयराजजी फाटक यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. धन्यवाद. त्यांचा आणि माझा परिचय हा अवघ्या 3 वर्षापूर्वी झालेला आहे. सगळ्यात मोठी दुविधा मनस्थिती आमच्यासाठी होती. प्राचार्य डॉक्टर आदिनाथ सोनटक्के यांना आम्ही 2 दाम्पत्यांनी वयाने अर्धे असलेल्यांनी त्यांना कसं शिकवायचं. तर पहिला प्रश्न हा होता माझा त्यांना. आम्ही त्यांना लाडाने काकाच म्हणतो. काका, तुम्ही ह्या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त होऊन माझ्याकडे आले आहात, तर त्यांना तुम्ही बहुतेक आता त्यांची ती कोबडी बघितलेली नाही, 3 पायाची अशी कोबडी घेऊन आले होते माझ्याकडे ते अक्षरशः. त्यावेळेस त्यांचं वजन 98 होतं आणि त्यासोबत त्यांना वेगवेगळे आजार जडायला सुरुवात झाली होती. आणि आमच्या दोघा नवरा बायकोंचा अनुभव असा होता, गेल्या 6 वर्षापासून आम्ही हे लोकांची सेवा करतोय आरोग्याविषयी. जसं की माझ्या सौभाग्यवती अर्चना बिराजदार यांनी उल्लेख केला होता की बाबा त्या आहेत म्हणून मी हे करतोय. तर हे तितकंच खरं आहे. मी या क्षेत्रामध्ये मी त्यांच्यामुळेच आलो, कारण की त्यांनाही वाढलेल्या वजनामुळे खूप त्रास होत होता आणि एका दिवसामध्ये 17 गोळ्या खात होते. आणि हा त्रास आमच्या आयुष्यातला कमी करण्यासाठी आम्ही तेव्हापासून जी जिद्द घेतली. अगोदर आम्ही स्वतःला स्वस्थ केलं, नंतर लोकांना स्वस्थ करायची जबाबदारी घेतली. आणि एक छोटीशी जाहिरात बघून काका माझ्याकडे आले. तर काकांना जेव्हा हा प्रश्न केला मी, काका तुम्ही माझा ऐकणार का, मी लहान आहे वयाने, तुम्ही PhD होल्डर आहात. तर एवढ्या मोठ्या व्यक्तीला त्यांचा एवढा सगळा परिचय ऐकल्यानंतर हा परिचय विद्यार्थी होण्यासाठी तयार आहे. त्यांच्यातली ही जिद्द वयाच्या अवघ्या म्हणजे आता 74 वर्षाला त्यांनी त्यांच्या शरीरामधनं 25 ते 28 किलो अतिरिक्त चरबीचं वजन कमी करण्याचं जे धाडस करून संभाजीनगर शहरामधले ते पहिले तसे व्यक्ती होते. ह्या वयामध्ये त्यांनी ते करून दाखवलं. जसा त्यांचा परिचय दिला, जिद्द, चिकाटी आणि एक ध्येयवेडेपणा. आणि असं म्हणतात की वेडेच इतिहास घडवतात. तर हे मी माझ्या डोळ्यांनी साक्षात बघितलेलं आहे. आणि मी खूप नशीबवान आहे की अशा महान व्यक्तीची सेवा करण्याचा योग मला आला, संधी मला भेटली. खरंच धन्य आहे मी. आणि त्याच कारणामुळे त्यांनी आमच्याकडनं ज्या काही गोष्टी आम्ही एकमेकांना विद्यार्थ्यांप्रमाणेच बघत गेलो, शिकत गेलो. आणि ते करता करता त्यांनी कधी 1000 लोकांपर्यंत ही मदत पोहोचवली. आणि अक्षरशः ही मदत पोहोचवत असताना त्यांना ह्या कार्यातून सुद्धा थायलंडला जाण्याचा योग आला, ते की त्यांच्या फक्त कार्यामुळे. तर हे कार्य असंच जसं सरांनी सांगितलं की बाबा शताब्दी साजरी करताना सुद्धा तो महोत्सव सुद्धा साजरा करण्यासाठी आम्ही इथेच राहणार आहोत आणि आपल्या समोरच तो साजरा केला जाईल. आणि त्यांच्या आयुष्यातल्या या घडामोडी आणखीन अशाच वाढत जावो, आमचं आयुष्य त्यांना लाभो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खरंच आहे, वय वाढत गेलं तरी गाठली 75, वय वाढत गेलं तरी गाठली 75, आणि कार्य करण्या मन मात्र तारुण्याने ओसंडून वाही, मन मात्र तारुण्याने ओसंडून वाही. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी, प्रमुख अतिथी, काय त्यांना मला असं सांगण्यात आलेलं होतं, त्यामुळे मग मी